मला तर वाटतं त्या संबंध भाजपची भूमिका मुख्यमंत्र्यांनी पण भूमिका व्यक्त केलेली आहे. जे आपलं दैव आहे, गौरव आहे, अभिमान आहे. त्यांचं संबंधी बोलताना आपण व्यवस्थित मान सन्मान स्वाभिमान लक्षात ठेवलं. बुलढाण्याचे आमदार संजय गायकवाड यांचे प्रकरण चालू आहे. शिवाजी पूर्वत पुस्तक त्या संबंधात मी जे वाक्य सांगितलं त्याचा अर्थात त्याला सगळ्यांना लक्षात आला. मी दुसरं एक विशेष तुमच्याद्वारा सांगू इच्छितोय की सध्या जे महाराष्ट्रात जे लव जिहाद हिंदू मुलींना फसवण्याचं मुस्लिम धार्मिक रॅडिकल ऑर्गनायझेशनचं षडयंत्र बाहेर आलेलं आहे. गेल्या महिन्याभरात महाराष्ट्रात 6 ठिकाणच्या ते किस्से बाहेर आलेले आहे. आम्ही गेले काही महिने याचं अध्ययन करत होतो. आता कोल्हापूरचं एक नवीन प्रकरण बाहेर आलं आहे. उद्या मी कोल्हापूरला त्या क्षेत्रात जाणार आहे. हातकणंगले पोलीस स्टेशन हे ते. मी सगळ्या महाराष्ट्राच्या नागरिकांना विनंती करू इच्छितो की आपल्या मुलींना अशा प्रकारचे गोरे गोमटे मुस्लिम बनवून काही लोक हिंदू नावं ठेवून मुलींना फसवतात. तुम्ही थोडीशी काळजी घ्या. जबाबदारी शासनाची आहे आणि या सगळ्यांना शोधून 5-25 वर्ष जेलचा बाहेर पडणार नाही त्याची काळजी देवेंद्र फडणवीस सरकार करणार. कुठलं पोस्ट टाकली आपल्या संदर्भात की आपल्याकडे कुठलं पद नाही, मंत्री नाही, आपण खासदार नाही, ते एवढ्या पायगळ्या शासनाच्या तुमचं कसं त्यांनी मुख्यमंत्र्यांनी ट्रोल तर मला कळलं नाही की ते माझं कौतुक करतायत आणि मुख्यमंत्र्यांचं कौतुक करतायत की एक सामान्य नागरिक सारखा किरीट तुम्ही एवढं करू शकतो आणि एका सामान्य नागरिकाला देवेंद्र फडणवीस एवढं रिस्पेक्ट देतात. मुद्दा असा आहे ते विजय वडेट्टीवार काल महिला रोड मध्ये जे नयानगरला मुस्लिम नगर बनवण्याचं कडकारस्थान त्यांच्या आमदाराचा बिल्डिंग मध्ये झालं. त्या संबंधात का बोलत नाही विजय वडेट्टीवार? त्याला मिश्राला विचारलं गेलं कलमा पड नाही तर तरी खात्मा करू ना का त्याच्या विरोधात कारवाई नाही झालेली आहे. हे ठिकठिकाणी जे चाललेले आहेत. आता कोल्हापूरमध्ये झालं त्यात का काँग्रेसी नेते गप्पा बसून आहेत. अमरावतीत झालं. अनेक ठिकाणी हे होत आहेत. अशा प्रकारचं लव जिहाद लँड जिहाद आम्ही सहन करणार नाही. आणि किरीट तोमय्या एक लक्षात ठेवा, जनतेच्या मनातली व्यथा व्यक्त करतोय. तुम्हालाही विनंती करतोय तुम्ही पण माझा सोबत घ्या. सर, आज तुम्ही जिल्हाधिकारी कार्यालयात बैठक घेतली आहे, काय नेमकं FIR महाराष्ट्रात सुरू होत आहे त्याचा आधीची तयारी झालेली आहे. मतदार मॅपिंग करणं म्हणजे आधी त्याचं नाव होतं. आता त्या संबंध महाराष्ट्रात फिरताना असं लक्षात आलंय की 1.5 कोटीहून अधिक नाव जे यात मृत झालेली आहे किंवा दुबार आहे किंवा बोगस आहे. त्यातनं 50 लाख नावं संशयास्पद घुसखोर बांगलादेशींची आहे. इथे आज एक नमुना म्हणून आम्ही चिखली मतदारसंघाची 24,000 नावं अशी दिलेली आहेत की दुबार आहे किंवा घुसखोर आहे. आज जिल्हाधिकाऱ्यांनी आम्हाला प्रॉमिस केलं आहे की त्या सगळ्या 24,000 मतदारांची व्यवस्थित छाननी केली जाणार. मी महाराष्ट्राच्या जनतेला वचन देतोय की महाराष्ट्रात जी 50 लाख अति बोगस घुसखोर नाव आहे ती रद्द करणार. भारतीय जनता पक्षाने 50 अशी विधानसभा काढल्या आहेत ज्यात गेल्या 10-15 वर्षात त्या प्रत्येक 50 मतदारसंघात 30,000 पासून 2 लाख मुस्लिम मतदार वाढले आहेत. तर त्याची छाननी चालू आहे. मी स्वतः त्या मॉनिटर करतो. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.